वाहन दुरुस्तीचे पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यावसन हाणामारीत होऊन एका डॉक्टरच्या डोक्यात खुर्ची घालण्यात आली. तसेच त्याला लाथाबुक्क्याने आणि काठीने देखील मारहाण करण्यात आली. आणि ही घटना सोमवारी रात्री 10च्या सुमारास मिरज तालुक्यातील दुधगाव येथे घडली. यावेळी फिर्यादी इम्तियाज गौस मोहिद्दीन चिखलगार वय वर्ष 38 राहणार दुधगाव हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती अशी की फिर्यादी इम्तियाज चिखलगार यांचा दुधगाव येथे दवाखाना आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास संशयित गणेश उल्हास माळी, प्रमोद मिंचेकर, किरण माळी, उल्हास माळी सर्व राहणार दुधगाव हे चौघे इम्तियाज यांच्या दवाखान्यात आले. त्यांनी वाहन दुरुस्तीच्या मुद्द्यावर इम्तियाज यांच्याशी वाद घातला. तसेच दवाखान्यातील खुर्ची उचलून त्यांच्या डोक्यात घातली. प्रमोद मिंचेकर यांनी दवाखान्याबाहेर पडलेली काठी आणून इम्तियाज यांना मारहाण केली. त्यामध्ये त्या काठीचा फटका पिंकू कुदे यांच्या चेहऱ्यावर बसल्याने तो जखमी झाला आणि संशयितांनी इम्तियाज यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. दवाखान्याच्या काचा आणि टेबलाची तोडफोड केली आणि जाताना इम्तियाज यांना तू बाहेर भेट, तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केलेलं आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.